आज शिवसेना आणि भाजपची पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पहिली बैठक होत आहे. मात्र या पहिल्याच बैठकीला शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांना मात्र निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये. नेमकं याचं कारण काय आहे हे जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत स्वतः रवींद्र धंगेकर आहेत. याआधी तुम्ही शिवसेनेच्या सगळ्या बैठका घेत होत्या. आता कुठेतरी महायुतीच्या अनुषंगाने पहिली बैठक शिवसेना भाजपची होती, पण त्याच्यामध्ये तुम्हाला निमंत्रण नाही असं कळतंय. काय नेमकी माहिती आहे? नाही, याच्यामध्ये आमचं ज्यांनी शिवसेनेमध्ये फॉर्म भरलेत त्यांच्या आज मुलाखती आहेत आणि ह्या मुलाखतीची जबाबदारी सर्वांवरच आहे. सर्व पक्षाची लीड आता घेणार आहेत. पण सकाळीच आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला समजलं की आज शिवसेना भाजपची बैठक आहे आणि अजून मी पक्ष कार्यालयात आता पोचल्यानंतर मला सविस्तर कळेल की कोण कोण जाणार आहे, कोण कोण नाही. पण तुम्हाला माहिती नाही आज बैठक आहे? तुमच्या माध्यमातूनच कळेल. मला बैठक आजपर्यंत माहिती नव्हती. दुपारी 3:30 वाजता हॉटेल ट्रॅमी ग्रँड इथं बैठक आहे, ज्या बैठकीमध्ये उदय सामंत, नीलम गोरे, विजय शिवतारे, नाना भानगिरे यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. भाजपकडून देखील महत्त्वाचे नेते आहेत. तुम्ही मात्र नाही. तुम्ही तर महानगर प्रमुख आहात शिवसेनेचे. आतापर्यंत तुम्ही मुलाखती सुद्धा घेतलेल्या आहेत, अर्ज वाटप केलेले आहेत. असं असताना तुम्हाला निमंत्रण का देण्यात आलेलं नाहीये? नाही, याच्यामध्ये आता मला अजून समजलं नाही. पण आता मी आता पक्ष कार्यालयात बसणार आहे आणि त्यानंतर काय चर्चा होईल ते दुपारी तुमच्याशी बोलतो. मला का बोलवलं नाही, का नाही. गेल्या काही दिवसांपासून तुमचा जो वाद होता भाजपसोबतचा, खास करून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संदर्भातला जो वाद होता, त्या वादाला या बैठकीला ती किनार आहे असं वाटते तुम्हाला? तुम्हाला डावललं जाते बैठकीमध्ये? नाही, परत एकदा मी सांगतो की मी कार्यकर्ता आहे. शक्यतो वाटाघाटीमध्ये मी सक्सेसफुल होईल असं मला वाटत नाही. कारण वाटाघाटी माझ्या डायरीमध्ये नाही. माझ्या डायरीमध्ये डायरेक्ट लढाई आहे. त्यामुळे वाटाघाटीच्या बैठकीत त्यांनी बोलवलं नाही बोलला हा त्यांचा विषय आहे. पण पक्ष म्हणून मी माझी भूमिका जी आहे ती शिंदे साहेबांशी बोललोय, अहवाल दिलेला आहे आणि आम्ही 165 जणांची तयारी केली. शेवटी निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या भूमिकेत मी असणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची भूमिका मी शिंदे साहेबांशी बोललोय आणि ह्याच्यामध्ये जे काय होणार आहे हे शिवसेनेच्या भल्यासाठी, पुणेकरांच्या भल्यासाठी आणि चांगली राजनीती, नवीन दमाचे कार्यकर्ते ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेतून देणार आहोत. बरं, पण आजच्या या महत्त्वाच्या बैठकीला तुम्ही न जाणं हे कुठेतरी खटकते, कारण की तुम्ही महानगर प्रमुख आहात, सगळी जबाबदारी तुमच्याकडे आहे शिवसेनेची. असं असताना आज जी महत्त्वाची पहिली बैठक युती संदर्भातली होतीये, जागा वाटपांसंदर्भातली होती, त्याच्यामध्ये तुम्हाला बोलवलं जात नाहीये. हे भाजपकडून केलं जातंय का शिवसेनेमधूनच केलं जातंय? नाही, हे आता माझी माहिती घेतो मी. मला सकाळीच समजलं की आज बैठक आहे. पण माझी भूमिका ही असणार आहे की शिवसेना घराघरात मध्ये पोचली पाहिजे, सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे, पुणेकरांना न्याय दिला पाहिजे. ज्या पद्धतीनं पुणे शहराचा आपण कारभार बघितला त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. मग ट्रॉफिकचे प्रश्न आहेत, पायाभूत सुविधेचे प्रश्न आहेत, प्रचंड प्रश्न आहेत, गुन्हेगारी पुण्याची. मी बोलत राहिलो, विकृती बोलत राहिलो. मी वैयक्तिक कोणावर टीका केली नाही. हे सगळं जे तुम्ही सातत्याने म्हणताय विकृती संदर्भात, व्यक्ती संदर्भात, पण आता कुठेतरी भाजप याला विरोध करताना पाहायला मिळते. म्हणजे रवींद्र धंगेकर हे बैठकीमध्ये नको अशा पद्धतीची एक भूमिका भाजपकडून घेतली जाते. त्याच्यामुळेच आजच्या बैठकीमध्ये तुम्हाला बोलवलं जात नाहीये. नाही, आता मी तीच म्हणलं ना, मला आता पक्ष कार्यालयात गेलो, मला सगळी सविस्तर माहिती कळेल. कोण कोण जाणार आहे मी त्यांची आपल्याशी बोलेल ना दुपारी. जागांच्या संदर्भातलं काय, म्हणजे जवळपास तुम्हाला 20 ते 25 जागा दिल्या जातील असं म्हटलं जाते महायुतीमध्ये. मान्य असेल तुम्हाला? 165 जागांची तयारी आमची पूर्ण झालेली आहे. अनेक कार्यकर्ते आमच्या पक्षामध्ये निवडणूक लढवायला इच्छुक आहेत. तसा अहवाल मी त्यांच्याकडे दिलेला आहे. आज पहिली अंतिम सुरुवात आहे बैठकीची. अंतिम बैठक व्हायला अजून 2-3 मिटिंगा होती. त्यानंतर अंतिम बैठक ठरेल आणि त्याच्यानंतर किती जागा द्यायच्या, काय द्यायच्या त्याच्यावर चर्चा होईल. आणि ही झाल्यानंतर माझी भूमिका तर कार्यकर्त्यांची भूमिका राहणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेत मी आहे. पण कसं काय महायुतीमध्ये तुम्ही म्हणताय की 165 जागांची तयारी आहे, तिकडे भाजप असं म्हणते की आम्ही जवळपास 125 ते 130 जागा लढणार. मग तुमच्या वाट्याला किती जागा येणार आहेत? आता तर ठरलेलं आहे की शिवसेना भाजप एकत्र लढणार म्हणून. नाही, याच्यामध्ये मी परत एक सांगतो की मी कार्यकर्त्यांच्या भूमिकेत आहे. कार्यकर्त्यांची बाजू, जेवढी कार्यकर्त्यांना संधी मिळेल तेवढी देण्याचा माझा स्वतःचा प्रयत्न आहे. नाही, पण शिवसेनेला जवळपास 20 ते 25 जागा दिल्या तर तुम्हाला मान्य असेल? हे महानगर प्रमुख म्हणून विचारतोय. ह्याची चर्चा मी पक्ष प्रमुख आहेत, बाकीचे आमचे नेते आहेत, त्यांच्याशी अजून माझी चर्चा झाली नाही. माझी भूमिका आहे ती मी मांडल्यानंतर तुमच्याशी बोलेन पक्षामध्ये.
मी नेहमी कार्यकर्त्याच्या बाजूने राहणारा कार्यकर्ता आहे. पण आज तुम्हाला डावलं जाते, कुठेतरी खंत वाटते का? कारण की इतक्या महत्त्वाच्या बैठका होत असताना तुम्ही शिवसेनेचे एक महत्त्वाचे नेते आहात, महानगर प्रमुख असताना तुम्हाला मात्र या बैठकीपासून लांब ठेवलं जाते. हे कुठेतरी न पटणारं आहे? ही अंतिम बैठक नाही, ही सुरुवात चर्चेची असू शकते. मला बोलवलं का नाही, हा विषय लय लांबचा आहे. मी छोटा कार्यकर्ता आहे, मी पुणेकरांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला बोलवलं नाही बोलवलं मी तेवढा महत्त्वाचा नाही आहे. पण एक कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका कायम कार्यकर्त्यांच्या बाजूची राहील. आज का बोलवलं नाही, कशासाठी बोललं नाही, कोणाची मीटिंग, हे पूर्ण मला अजून माहिती मिळाली नाही. माहिती मिळाल्यानंतर मी दुपारनंतर बोलवलं. शहराध्यक्षांना तुमच्या माहिती आहे, विजय शिवतारेंना माहिती आहे की बैठक आहे आज, ते सुद्धा बैठकीला येत आहेत. तुम्ही तर महानगर प्रमुख आहात, मग तुम्हाला निमंत्रित का केलं नाही? तुम्ही अजूनही म्हणता की तुम्हाला माहिती नाहीये, पण आता अवघ्या काही तासांवर बैठक आलेली आहे. असं असताना प्रोटोकॉल म्हणून तुम्हाला आमंत्रण येणं किंवा पक्षाकडून सांगण्यात येणं हे तर क्रमप्राप्त आहे ना. म्हणून तो म्हणलं आता शिवसेना कार्यात मी जाणार आहे. माझी कार्यकर्त्यांची चर्चा आहे, मुलाखती, त्याच्यामध्ये मी आहे. त्यानंतर माझी भूमिका 2 तासांनी तुम्हाला मिळेलच. दुसरीकडे या संपूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यंदा नेत्यांच्या मुलांना उमेदवारी देण्यावर जास्त भर दिसतोय. म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या चिरंजीवांना उभं करताय. अनेक असे 16-17 जण आहेत जे त्यांच्या मुलांना, त्यांच्या भावांना पुढे करतायत. तर सामान्य कार्यकर्त्यांचा काय, असा प्रश्न एक सातत्याने विचारला जातोय. सातत्याने आता तुम्ही सगळे राजकीय नेते म्हणता की ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, पण असं असताना घरातल्याच व्यक्तीला तिकीट मिळावं यासाठी सुद्धा जोरदार लॉबिंग केली जाते. आता तुम्ही म्हणले 15-16 लोकांनी मागितले, 165 जागा आहेत, 150 जागा कार्यकर्त्यांसाठी. पण राजकीय नेत्यांच्याच मुलांना उमेदवारी देणं योग्य वाटतं तुम्हाला? 150 कार्यकर्ते लढायला 165 जागा आहेत. 15 समजा नेत्यांची मुलं असतील तर 150 जागा कार्यकर्त्यांसाठी आहेत. नाही, हे मी सर्व पक्षातलं म्हणतोय, सगळ्या पक्षातलं. 150 जागा कार्यकर्त्यांसाठी आहे. आणि काय वाईट नाहीये. नाही, मी बघा शेवटी तुम्हाला धंगेकर समजा मी आहे, मी आता कॉर्पोरेशन लढणार नाही, महानगरपालिका लढणार नाही. पण काही ठिकाणी आपली नावं आणल्यानंतर पक्षाला बळकट येते, कार्यकर्त्यांना बळकट येते, आजूबाजूचे 2-3 जण असतात त्यांना ती ताकद मिळते. शेवटी 5-25 वर्ष सामाजिक जीवनामध्ये काम करताना नागरिकांची नाळ जुळलेली अशी, नवीन चेहरा निर्माण करताना एखादा जुन्या चेहऱ्याचं नाव त्याला लावं लागतं, मग ते 2-3 त्याच्यावरून निघून जातात. आजच्या बैठकीला तुम्हाला बोलवलं नाहीये, तुम्ही नाराज आहात? मी कधीच आयुष्यात नाराज नाही. मी नेहमी म्हणतो की आपण, आपला दुश्मन कोण असेल तर आपला दुश्मन आपणच आहे. माझं चालणं, माझं बोलणं, माझं वागणं हेच माझं दुश्मन असतं. आणि त्यामुळं आपल्या अंगातले जे गुण, अवगुण असतील, समाजासाठी असतात, ते अवगुण माझ्यात जास्त असतात. कारण जनतेचा मी कार्यकर्ता आहे, त्यामुळं माझी भूमिका ही सगळी पुणेकरांची भूमिका असू शकते. त्यामुळे काही लोकांना दुःख वाटत असेल, काही लोकांना आनंद वाटत असेल, काही लोकांना घाबरून म्हणत असेल, मग मित्र पण नको बोलवायला, ह्यांच्यामुळे मला त्रास होईल, असे एक राजकारणातला भाग असतो. भाजपमधले असू शकतात का शिवसेनेमधलेच असू शकतात? काय म्हणतो, ही भूमिका सार्वजनिक भूमिका मी बोलतोय. ज्यांच्याबद्दल बोलतो, वैयक्तिक मी कोणावर बोलत नाही, पक्षावर बोलत नाही. जे काय ते आता 3 नंतर आपण बोलू आणि त्याचं सविस्तर तुमच्याशी मी चर्चा करावंच लागेल ना. शेवटी माझी भूमिका तर मांडावीच लागेल ना. बैठकीनंतर तुम्ही तुमची भूमिका मांडणार. ओके. खूप खूप धन्यवाद आमच्याशी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.